श्री पतंजलि महामुनये नमः। आता आपण अष्टांग योगाचं जे दुसरं अंग आहे नियमांग, त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. अर्थात 32वे सूत्र हे नियमांग सांगण्यासाठी येतं. सूत्रकार म्हणतात, शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानि नियमाः. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे ते 5 नियम आहेत. शौच म्हणजे पावित्र्य. जे पावित्र्य देते ते शौच. असं शुद्धीकरण आणि मलनिरसन हे त्या शौच साधनेद्वारा होत असतं. आपली अंतर्बाह्य अशुद्धी जी आहे ती काढण्यासाठी जी साधना असेल त्याला शौच असं म्हटलं जातं. संतोष म्हणजे निर्लोभता, समाधानी वृत्ती, संतुष्ट वृत्ती. आणि तप म्हणजे कायेंद्रिय संयमन, नियमन. कायेंद्रिय आणि मन यांची तपस्येद्वारा शुद्धी जी होते ती शुद्धी करण्यासाठी जे काही साधन असतं त्याला तप असं म्हणतात. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वरामध्ये सर्व कर्मार्पण करण्याची वृत्ती आणि विधी, ती निर्माण होण्यासाठी जे काही करावं लागतं, केलं जातं त्याला ईश्वर प्रणिधान असं म्हणतात. या 5 नियम असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी पहिला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पुनरावृत्ती नाहीये. क्रियायोग सूत्राकडे पाहिलं आणि नियम सूत्राकडे पाहिलं तर असं वाटतं की या ठिकाणी पुनरावृत्ती आहे. तशी पुनरावृत्ती या ठिकाणी नाहीये. क्रियायोगापेक्षा नियमांग सेवन अधिक व्यापक ठरत नाही का, असाही प्रश्न निर्मूल होतो. कारण नियमामध्ये 5 घटक आहेत, क्रियायोगामध्ये 3 घटक आहेत आणि या 5 घटकातले 3 घटक क्रियायोगामध्ये आहेत. त्यामुळे क्रियायोग हा जास्त संकुचित, नियम हे जास्त व्यापक वाटत नाही का, हा एक प्रश्न असतो. अर्थात आपण त्यावर समाधान पाहिलंय. आणि तसंच नियमांग साधनेमध्ये क्रियायोग अंतर्भूत होतो किंवा काय होतो किंवा कसं, हा एक प्रश्न आहे. आणि नियम हे अष्टांगाचं अंग असल्यानं त्यात क्रियायोगाची घटकं अंतर्भूत असल्यानं क्रियायोगाला वैयर्थ येत नाही का, वगैरे महत्वाचे प्रश्न हे आपण पूर्वपीठिका घेताना पाहिले. अर्थात या ठिकाणी नियमांचं प्रकरण चालू होत असल्यामुळे त्या प्रश्नांना उत्तर दिल्याशिवाय, म्हणजे पुन्हा एकदा थोडंसं स्पष्टीकरण, थोडक्यात स्पष्टीकरण दिल्याशिवाय पुढे जावत नाही. तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान यांची या ठिकाणी शब्दशः पुनरावृत्ती असली तरी अर्थशः नाहीये, विधिशः नाहीये. शब्दशः पुनरावृत्ती आहे याबद्दल दुमत होऊ शकत नाही. क्रियायोगाचे घटक शब्दशः नियमामध्ये अंतर्भूत आहेतच, तरीही सूत्रकारांनी पूर्वकथित म्हणजे क्रियायोगामध्ये सांगितलेला तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाचा प्रकार आहे तो, आणि या ठिकाणी शौच संतोष सहित तपादी यांच्यामधला प्रयोजन भेद हा कसा आहे हा आपण प्रकार पाहिला. क्रियायोगामध्ये घटकत्रय मिळून तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान होत असतं आणि यातील प्रत्येक घटक स्वतंत्र नियम ठरतो. नियमांग सेवनामध्ये
तपस्वाध्याय ईश्वरप्रणधान यांचं व्यक्तिशः स्वतंत्र पालन हे नियम पालन ठरू शकतं आणि ठरतं. मात्र क्रियायोगामध्ये तपस्वाध्याय ईश्वरप्रणधान असा पिंडीकृत किंवा ज्याला इंटिग्रल असा म्हणतात तशा प्रकारचा तो अनुष्ठानाचा प्रकार आहे. पण सूत्रकारांनी क्रियायोग आणि नियमांग ह्याच्यामधील भेदाचं दिग्दर्शन केलं आहे आणि तो प्रकार आपण पाहिलाय. फळाच्या संदर्भात पाहिलाय. क्रियायोगाचं फळ काय आणि पाचही नियमांना स्वतंत्र फळ काय आहे हा प्रकार आपण पाहिलेला आहे. तर थोडक्यात असं की क्रियायोगाचं फळ समाधी भावनार्थ क्लेशतनुकरणार्थश्च, म्हणजे योगसिद्धी, समाधीसिद्धी आणि क्लेशतनुकरण अर्थात समाधीला अत्यंत निकटची अशी क्रियायोग साधना असते. पण नियमातील प्रत्येक घटकाला स्वतंत्र फलनिष्पत्ती असल्याचं या प्रकरणामध्ये पुढे सूत्रकार सांगणार आहेत. शौचाचं फळ आहे, संतोषाचं फळ आहे, तपाला फळ आहे, स्वाध्यायाला फळ आहे, ईश्वरप्रणधानाला फळ आहे. अर्थात प्रत्येकाला स्वतंत्र फळ आहे. आणि ती फळं कशी सांगितली आहेत? कायेंद्रिय शुद्धी अशुद्धी क्षयात तपसः 43वे सूत्र, स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोग 44वे सूत्र, समाधी सिद्धिर ईश्वरप्रणिधानात 45वे सूत्र. त्यामुळे शब्दशः क्रियायोग आणि नियमत्रय एक असली तरी प्रयोजन भेदात त्यामध्ये अर्थभेद आहे, विधिभेद आहे. परंपरेनं क्रियायोग हा जितका योगसिद्धीला निकट आहे तितकं नियमांग तपादित्रय निकट नाहीत. आणि त्यांच्या फलनिष्पत्तीवरून सूत्रकार ते दाखवतातच. त्यामुळे पुनरावृत्ती या ठिकाणी नाही हा प्रकार लक्षात येतो. आता या सूत्राचा विचार स्वतंत्रपणे त्यामुळे करावा लागतो. क्रियायोगामध्ये तपस्वाध्याय ईश्वरप्रणधानाचा विचार झाला त्यामुळे आता करायचं कारण नाही असा पक्ष हा दोषावह असतो. त्यामुळे या सूत्राचा आपल्याला स्वतंत्र विचार हा करावा लागतो. या ठिकाणी तपस्वाध्याय ईश्वरप्रणधान आणि पूर्वोक्त क्रियायोगामध्ये तपस्वाध्याय ईश्वरप्रणधान यांच्या अर्थाविषयी संकीर्णता होऊ नये हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा या सूत्राला निष्प्रयोजकता येईल आणि हा दोष सूत्रकारांवर विनाकारण मारला जाईल. अर्थात या ठिकाणचं तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान याचं स्वरूप, सेवन, फलनिष्पत्ती हे सगळंच भिन्न असल्यानं कोणताही पुनरुक्ती दोष सांगणं गैर ठरेल. पण त्यामुळे या सूत्रप्रसंगी स्वाध्याय ईश्वरप्रणिधान यांचा विचार हा आपल्याला करताना तो पूर्वीच करून झाला आहे असं म्हणणं दोषावह ठरेल. आणि एक याविषयी तुम्हाला सांगितलं की एक प्रथित यश असे योगसूत्रावरचे वृत्तिकार भोज यांनी तसा पक्ष घेतलाय. शेषः तपादित्रयः प्रागेन कृतव्याख्याताः असं म्हटलेलं आहे. त्यांचं व्याख्यान झालेलं आहे असं ते म्हणून त्यांनी अशा प्रकारे दोषावह पक्ष उभा केलेला आहे. त्यांना अनुसरत सदाशिवेंद्र सरस्वती सुद्धा तसाच पक्ष स्वीकारतात. आता भाष्यकारांनी या ठिकाणी दृष्टी काय आहे हे आपण पाहिलं. क्रियायोगाच्या भाष्यामध्ये त्यांनी तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान याच्याबद्दल भाष्य केलं. या ठिकाणी त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्याचा आपण जर एक आढावा घेतला तर असं लक्षात येतं की त्या ठिकाणी क्रियायोगामध्ये ते म्हणतात अनादि क्लेश कर्म वासनांनी भरलेलं विषयजाल उपस्थित करणारी रजतमोमयी अशुद्धी तपसाशिवाय छिन्न विच्छिन्न होत नाही म्हणून तपसाचं उपपादन या ठिकाणी आहे. अर्थात त्या ठिकाणी क्रियायोगामध्ये रजतमजन्य ज्ञानावरचं आवरण जे आहे ते छिन्न विच्छिन्न करेल असं ते तप त्या ठिकाणी अपेक्षित आहे.
अर्थात ते तप ज्ञानमय तप आहे. अज्ञानावरण अंतःकरणातला ते रजतम आवरण जे आहे ते काढायचं म्हटल्यानंतर ते ज्ञानमय तप आहे. आणि चित्ताला समाहित शांत निस्तरंग करण्याजोगं तप असं ते असायला हवे असंही त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे चित्तावर रजतमोजन्य तरंग उठणार नाहीत. त्यामुळे या तपामध्ये म्हणजे क्रियायोगातल्या तपामध्ये देहेंद्रियांना आयास अत्यंत मर्यादित असायला हवे असा स्पष्ट निर्देश भाष्यकारांनी केलेला आहे. आणि म्हणूनच ते ज्ञानमय तप होतं. देहेंद्रियांचं ताडण वगैरे ताडण दंडनादी रूप हे तप त्या ठिकाणी नाहीये. आणि म्हणून ते म्हणतात की हे तप चित्ताची प्रसन्नता अबाधित राहील अशा स्थितीपर्यंतच असावं. आता असं तप आपण करू का? आपल्याला असं तप करताच येणार नाही. तप म्हटल्यानंतर चित्ताची प्रसन्नता कशी राहील? आपल्याला शरीराला ताडण माडण वगैरे करायला पाहिजे, शरीराची उपासमार करायला पाहिजे. आता प्रसन्नता ठेवून तप करणं हा प्रकार आपल्या दृष्टीने विरोधाभास आहे. तप म्हटल्यानंतर तापवणं म्हटल्यानंतर प्रसन्नता कशी राहील? त्यामुळे क्रियायोगातलं तप जे आहे ते ज्ञानमय तप आहे. ते तुमच्या आमच्या सारख्यांना जमणारं नाही हे या ठिकाणी सहज लक्षात येतं. आणि ज्यानं देहेंद्रियांवर दंडन होऊन ताडण वगैरे होऊन चित्ताला क्षोभ होईल किंवा चित्त निश्शक्त होईल अशा प्रकारचं तप त्या ठिकाणी आचरायचं नाहीये. त्या ठिकाणी ते तसलं तप अपेक्षित नाहीये. क्रियायोगामध्ये तपाचं सेवन का कसं करावं याचं दिग्दर्शन भाष्यकारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याच्या तुलनेनं नियमातील जे तप आहे त्यावरचं जर भाष्य पाहिलं तर असं दिसतं तपो द्वंद्व सहनम चिकित्सा पिपासे शीतोष्णे स्थानासने काष्ठमौनाकार मौनेज व्रतानीज येषां यथा योगम कृच्छ चांद्रायण शांतपनानी इति. अशा प्रकारचं हे तप आहे. म्हणजे द्वंद्व साहन्य तप म्हणजे द्वंद्व साहन्य. ती द्वंद्व कुठली? तर क्षुधा पिपासा शीतोष्ण स्थानिकता म्हणजे उभं राहणं, एकाच जागी उभं राहणं तप करणं, आसनस्थ राहणं, न हलणं, सर्वांग मौन किंवा वाङ्मय मौन अशा प्रकारचं साहन्य हे तप आहे. तसंच चांद्रायण कृच्छ शांतपनादी वगैरे अन्नाच्या भोजनाच्या बाबतीतली व्रत ही त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. म्हणजे या नियमांगामध्ये सांगितली आहेत. भाष्याचा स्पष्टाशय असा की तप क्रियायोगाच्या तुलनेनं प्राथमिक आहे आणि हे वाङ्मय मनोमय शरीरमय तप आहे. क्रियायोगामधलं ज्ञानमय आहे तर या ठिकाणचं मनोमय वाङ्मय शरीरमय तप आहे. ज्या द्वंद्व साहन्याची सिद्धी आसनजयात होते असं सूत्रकार म्हणतात. ततो द्वंद्वान अभिघातः त्या सूत्रामध्ये ते सांगतात त्याची पायाभरणी या नियमांगी तपानं करायची असते आणि या तपानं शरीर वाक मन यांना सशक्त आणि योगाधिकार प्राप्त करायचं असतं. एकंदरीत हे शिल्प आहे, मनाचं शिल्प आहे, शरीराचं शिल्प आहे. शरीर मन यांना आकार देणं अशा प्रकारचं हे तप आहे. एकंदरीत भाष्यकारांना दोन्ही प्रसंगामध्ये तपामध्ये साधक साधन आणि साध्य यात फरक दाखवायचा आहे असं स्पष्ट होतं. आता स्वाध्यायाच्या विषयी तुम्हाला सांगितलं त्याविषयी थोडासा आढावा घेऊया की भाष्यकारांचं जे वचन आहे स्वाध्याय प्रसंगी ते थोडं रहस्यमय. त्यातील भेदाभेद ग्रहण करण्यासाठी रहस्य भेदन करावं लागतं. कारण उभय प्रसंगामध्ये दोन्ही प्रसंगामध्ये भाष्यकार जे म्हणतात ते असं की क्रियायोगामध्ये स्वाध्याय प्रणवादी पवित्राणाम जपो मोक्षशास्त्र अध्ययन वा
आणि स्वाध्याय त्या ठिकाणी म्हणतात की स्वाध्याय म्हणजे प्रणवादी पवित्र मंत्रांचा जप आणि मोक्षशास्त्रांचं अध्ययन. आणि नियमसूत्र भाष्यामध्ये सुद्धा म्हणतात स्वाध्यायो मोक्षशास्त्राणाम अध्ययन प्रणव जपो वा. स्वाध्याय म्हणजे मोक्षशास्त्रांचं अध्ययन आणि प्रणवजप वगैरे. आता भाष्याचा विचार करण्यापूर्वी सूत्रकारांचं मत आपण जे घेतलं ते या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. सूत्रकारांनी निश्चितच फरक केलेला आहे, कारण त्यांनी फळामध्ये भेद सांगितलाय. त्यामुळे सूत्रकारांना अत्रोक्त स्वाध्याय तत्रोक्त स्वाध्याय यामध्ये फरक सांगायचा आहे. आणि या ठिकाणी भाष्यकारांचं जर भाष्य पाहिलं तर दोन्ही ठिकाणी एकच भाष्य वाटतंय, एकसारखं भाष्य वाटतंय. त्यामुळे त्यातलं जे रहस्य आहे, त्यातला फरक रहस्यात्मक आहे. भेदाभेद ग्रहण करणं हे या ठिकाणी आपल्याला कर्तव्य आहे. आता भाष्यकार क्रियायोग प्रसंगामध्ये म्हणतात प्रणवादी पवित्राणाम जपहा. म्हणजे आता या ठिकाणी ती पवित्राणाम असं एक पद त्यांनी घातलेलं आहे, ते नियमांग स्वाध्यायामध्ये घातलेलं नाहीये. आणि ते पद विशेष तात्पर्य ठेवतं. असं आहे की क्लेश तनुकरणासाठी, क्लेशांचा क्षय करण्यासाठी ते अत्यावश्यक असतं. त्या पावित्र्याशिवाय, अंतःकरणाच्या पावित्र्याशिवाय क्लेशांचा नाश काही होत नाही किंवा क्लेशांचा क्षय होत नाही. आणि पावित्र्यचर्या हे ते साधत असतं. वार्तिककारांनी पवित्राणाम या भाष्यपदाचा अर्थ करताना म्हटलंय पवित्राणाम पापक्षय हेतूनाम. तर नियमांग स्वाध्यायाचा निर्देश करताना भाष्यकार पवित्राणाम असं पदयोजन करत नाहीत, परंतु याचा अर्थ असा नव्हे की पावित्र्य या ठिकाणी अनुस्यूत नाही. पण क्रियायोगामध्ये स्वाध्यायाचं प्रधान प्रयोजन पापक्षय आणि तद्वारा क्लेश तनुकरण असल्यानं त्या स्वाध्यायाला पावित्र्याच्या संदर्भामध्ये विशेष अर्थ आहे. त्यामुळे क्रियायोगामध्ये प्रणवादी जप विशेष हेतूनं असतात, विशेष प्रकारचे असतात. तर नियमांग जप जो आहे तो नित्य नैमित्तिक विधिरूप असतो, जे वैदिक परंपरेला, जीवन प्रणालीला अनुसरून आहे. नियमांगभूत प्रणव आणि इष्टदेवता मंत्र जप म्हणजे वैदिक धर्मानुयायीला जे नित्य जपजाप्य करावं लागतं ते, आणि नैमित्तिक ग्रहण संक्रमण पर्व कालामध्ये जे जप करावं लागतं त्याचं प्रतिनिधित्व या ठिकाणी स्वाध्यायातला मंत्रजप करतो. अर्थात साधकांनी नित्यविधीतला जो जपजाप्याचा प्रकार असतो तो या ठिकाणी करायचा असतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ते नित्यकर्म नाही, त्याला विशेष हेतू आहे. समाधीसाठी, समाधी भावनेसाठी तो जप आहे. तसंच म्हणजे पवित्राणाम हे पद त्या ठिकाणी जे घातलेलं आहे ते तेवढ्यासाठी की समाधी भावनार्थ म्हणजे एक असं आहे, तुम्ही आम्ही जप करतो, रामकृष्ण हरी असा जप आपणही करतो, आपल्यावर कितपत परिणाम होतो. हाच जप संत शिरोमणी तुकाराम महाराजही करत होते. रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर अष्टसात्विक भाव त्यांच्यामध्ये वठायचे, आणि आपल्यामध्ये काय वाटतं हे सांगायचं कारण नाही. म्हणजे आपणही जप करतो, तेही जप करतात. तुकारामांना रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर त्यांना उन्मनी अवस्था यायची, आणि आपल्याला केवळ मन शांत होतं, प्रसन्न होतं. तर त्यामुळे मंत्रजप जो आपण करतो तो नित्य नैमित्तिक विधीचा असतो. आणि तुकाराम, मीराबाई, चैतन्य यासारखे जे संत महंत आहेत त्यांच्या जपाला वेगळा अर्थ होतो. तो क्रियायोगाचा जप समजा, आणि हा तुमचा आमचा जो जप आहे तो कसा असतो हे काही या ठिकाणी सांगायचं कारण नाही. असो, आता स्वाध्यायगत मोक्षशास्त्र अध्ययनाचाही प्रकार विविध आहे. शंकर रामानुज प्रभृतींनी
किंवा संत ज्ञानेश्वराने भगवद्गीता वाचली, तुम्ही आम्ही पण वाचली, आम्ही पण वाचतो, पण त्याच्यात फरक आहे हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. क्रियायोगांगभूत मोक्षशास्त्र अध्ययन रूप स्वाध्याय जो आहे तो आणि नियमांगभूत मोक्षशास्त्र अध्ययन रूप जो स्वाध्याय आहे त्यातला फरक जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आणि अशा शास्त्र अध्ययनाला या ठिकाणी स्वाध्याय असं म्हटलेलं आहे. स्वाध्यायामध्ये काय फरक असतो तर मनन चिंतन अशा दोन प्रकारचे स्वाध्याय होतात. त्यामुळे स्वाध्यायाचे क्रियायोगांगभूत स्वाध्याय आणि नियमांगभूत स्वाध्याय असे दोन स्तर पडतात. आता चिंतन आणि मनन हे दोन प्रकार असतात म्हटलं स्वाध्यायाचे. तर चिंतन हा जो स्वाध्यायाचा प्रकार आहे तो अर्थ निर्णय पूर्व मनोव्यापार असतो. जसं आपण भगवद्गीता उपनिषद वाचतो त्यावेळेला त्याचा अर्थ काय असेल याबद्दल आपण विचार करतो. अर्थात अर्थ निर्णय पूर्व असा आपला विचार चालतो. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरी वाचतो त्यावेळेला केवळ वाचत नाही, त्याच्यावर विचार करतो. अर्थनिर्णयाच्या दिशेनं आपण विचार करतो की ह्याचा अर्थ काय असावा आणि काय आहे आणि काय वाटतोय. तर तो अर्थ निर्णय पूर्व मनोव्यापार जो असतो त्याला चिंतन म्हणतात. आणि मनन हा अर्थ निर्णयोत्तर मनोव्यापार असतो जो ज्ञानेश्वरांना संभवला, शंकर रामानुज आचार्य प्रभृतींना संभवला. अशा प्रकारे स्वाध्यायाचे दोन स्तर असतात. मोक्षशास्त्राचं अध्ययन तिथंही होतं, इथंही होतं. इथं का होतं, कसं होतं आणि तिथं का होतं, कसं होतं हा भेद थोडा आपण जर मनापुढे मांडला तर आपल्याला दोन्ही स्वाध्यायामधला फरक हा लक्षात येतो. तर एकूण काय तर नियमांगभूत मोक्षशास्त्र अध्ययनामध्ये वेद, वेदशास्त्र, उपनिषद, इतिहास, पुराण, गीता, संत साहित्य या सगळ्या शास्त्रांचा, वैदिक दर्शनांचा चिंतनपूर्वक अभ्यासपूर्वक अध्ययनाचा प्रकार या ठिकाणी शास्त्रकार सांगतायत. आपल्याला स्वाध्याय म्हणजे काय करायचंय, मोक्षशास्त्र अध्ययन म्हणजे काय करायचंय ते या ठिकाणी सांगतायत. आणि याद्वारा नित्यानित्य विवेक येतो, आत्मानात्म विवेक येतो, भगवत गुणदर्शन होतं, मोक्षोपयोगी बुद्धी निर्माण होते किंवा मोक्षोपयोगी बुद्धीला एक खाद्य मिळतं, त्याचं पोषण होतं. मनुष्य जास्त सुसंस्कृत होतो, आध्यात्मिकतः सुसंस्कृत होतो, सश्रद्ध होतो, बौद्ध होतो. वैदिक संस्कृतीमध्ये द्विजांना शाखा अध्ययन हे परंपरेमध्ये विहित होतं. त्याचबरोबर पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये धर्म, न्याय, मीमांसा या शास्त्रांचं अध्ययन हे होत होतं. म्हणजे शास्त्राध्ययनानं या सगळ्या गोष्टी होत होत्या. वैदिक शिक्षण प्रणालीमध्ये या ठिकाणी जी काही परंपरा होती त्याची तोंड ओळख आपल्याला आज करून घ्यायला पाहिजे, कारण आपण परंपरा भ्रष्ट होत. पण वैदिक संस्कृतीबद्दल आदरभाव असल्याना, आदरभाव ठेवणाऱ्यांना हे आवश्यक आहे की ती परंपरा काय होती, ते अध्ययन काय होतं. अर्थात या ठिकाणी तुम्हा आम्हाला स्वाध्याय म्हणून जो सांगितलाय तो काय सांगितलाय तो आता या ठिकाणी थोडंसं आपण त्याची तोंडओळख करून घेऊया. आपल्या परंपरेमध्ये पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये असं होतं की द्विजांचं अध्ययन आणि त्यांचं शिक्षण म्हणजे वेदाध्ययन असे. आणि द्विजेतर जे होते त्यांना वेदांचं परोक्ष ज्ञान इतिहास पुराणातून होऊ शकत होतं. त्यांना काही अशिक्षित ठेवत नव्हते. द्विजेतर जे होते त्या द्विजेतर लोकांना इतिहास पुराणांद्वारा वेदांचं परोक्ष ज्ञान दिलं जात होतं. आणि द्विजांना वेदशास्त्रांचं ज्ञान हे दिलं जात होतं. वेदाध्ययनामध्ये केवळ वेद मुखोद्गत करणं एवढंच नव्हतं, तर वेदार्थ करावा लागत असे. आणि वेदार्थ करण्यासाठी सौकर्य प्रदान करण्याच्या साधनांना विद्यास्थान असं म्हणत होते.
म्हणजे केवळ वेद पाठ करणं हे परंपरेमध्ये नव्हतं, तर वेदार्थ करणं, वेद समजून घेणं हा त्यात प्रकार होता. आणि वेद समजून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यामध्ये सौकर्य निर्माण करण्यासाठी काही विद्यांचा अभ्यास केला जात असे. त्यांना विद्यास्थानं असं म्हणत. ही विद्यास्थानं 10 आहेत. परंपरेमध्ये 10 विद्यास्थानांचा निर्देश आहे. अर्थात 10 विद्या आहेत. त्या विद्या म्हणजे 1 पुराण, 2 न्याय, 3 मीमांसा, 4 धर्म, 5 शिक्षा, 6 कल्प, 7 व्याकरण, 8 निरुक्त, 9 छंदशास्त्र, 10 ज्योतिष. अशा प्रकारची 10 शास्त्र, 10 विद्या ह्यांचा अभ्यास परंपरेमध्ये प्रत्येक द्विजाला करावा लागेल. प्रत्येक द्विजाकडून किमान स्वशाखा अध्ययन अपेक्षित असे आणि सामर्थ्य आणि इच्छेनुसार अन्य शाखांचं अध्ययन तो करू शकत असे. ही विद्या 10 शास्त्र, 10 विद्या ह्यांचा अभ्यास परंपरेमध्ये प्रत्येक द्विजाला करावा लागेल. प्रत्येक द्विजाकडून किमान स्वशाखा अध्ययन अपेक्षित असे आणि सामर्थ्य आणि इच्छेनुसार अन्य शाखांचं अध्ययन तो करू शकत असे. आणि ते वेदाध्ययन सांग वेदाध्ययन असे. सांग म्हणजे काय? वेदाची अंग आहेत. वेदाला 6 अंग आहेत. त्या 6 अंगांसहित वेदांचा अभ्यास, वेदाध्ययन हे होत असे. ही 6 अंग कुठली? शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त, वेदांग, ज्योतिष अशी 6 अंग आहेत. या 6 अंगांसहित वेदाध्ययन हे होत असे. आता आपण परंपरा भ्रष्ट असल्यामुळे थोडक्यात परिचय करून घेऊया. शिक्षा म्हणजे काय? शिक्षा या अंगाद्वारा वेदोच्चाराचे ज्ञान, म्हणजे त्याचं स्वर काय असावा, कशा स्वराने वेदोच्चार व्हावा, स्वर, वर्ण, उच्चार यांचं शिक्षण दिलं जात असे. त्याला शिक्षाशास्त्र म्हणत. आणि हे शिक्षाशास्त्र श्री पिंगलाचार्य कृत असं ते शास्त्र होतं. त्यानंतर दुसरं वेदांग जे आहे त्याला कल्प असं म्हणतात. कल्प या वेदांगामध्ये श्रौतसूत्र, धर्मसूत्र आणि गृह्यसूत्र यांचा अभ्यास होत असे. यज्ञ संबंधित जी माहिती वेदामध्ये विस्कळीत आहे ती संक्षिप्तपणे या सूत्रग्रंथांमध्ये ग्रथित केलेली आहे. गृह्यसूत्रांमध्ये षोडश संस्कार जे आपल्या संस्कृतीमध्ये आहेत त्यांचे विधी हे आलेले आहेत. आणि धर्मग्रंथातून वर्णाश्रम धर्म, समाजाचे धार्मिक लौकिक आचार, कायदे, राजधर्म, राजनीती, समाजनीती, व्यक्तिनीती यांचं ज्ञान त्यात दिलं जातं. त्याला धर्मसूत्र असं म्हणत. धर्मसूत्रांद्वारा या गोष्टींचा अभ्यास केला जात असे. आणि श्रौतसूत्रांमध्ये यज्ञाची अंग जी असेल असं त्याचा अभ्यास केला जात असे की यज्ञकुंड किंवा यज्ञाला लागणारं साहित्य, यज्ञ कसा करावा, त्याचे विधी हे श्रौत सूत्रांमध्ये सांगितले जात असत. अशा प्रकारे श्रौतसूत्र, धर्मसूत्र आणि गृह्यसूत्र यांचा अभ्यास कल्प या अंगामध्ये होत असे. नंतर तिसरं वेदांग म्हणजे व्याकरण. व्याकरण म्हणजे शब्दार्थ ज्ञान, शब्दोत्पत्ती याच्या ज्ञानासाठी ते आवश्यक असे. यामध्ये अष्टाध्यायी, पाणिनीचा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे अष्टाध्यायी, त्याचा अभ्यास होत असे. त्यानंतर कात्यायनाचं वार्तिक आणि पतंजली महामुनींचं महाभाष्य यांचा अभ्यास त्या ठिकाणी होत असे. नंतर चौथं वेदांग म्हणजे छंदशास्त्र. यामध्ये वृत्तांचा अभ्यास असतो. म्हणजे वेद हे वृत्तामध्ये बांधलेले आहेत. त्यामुळे वृत्तांचा विचार आणि अभ्यास हा छंद या शास्त्रात केला जात असे.
अर्थात वेद हे छंदोबद्ध आहेत हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे छंदाचा अभ्यास त्या ठिकाणी केला जात असे. पाचवं वेदांग म्हणजे निरुक्त. निरुक्तामधून वेदातील पदपदार्थांचा व्युत्पत्तीमूलक विशेषार्थ सांगितला जातो आणि अर्थात वेदार्थ करण्यासाठी निरुक्ताचं महत्व किती हे या ठिकाणी लक्षात येतं. आणि निरुक्तासाठी द्वादशाध्यायी यास्ककृत निरुक्त हे अभ्यासलं जात असे आणि त्याला 13वा पुरवणी अध्याय सुद्धा एक आहे, त्याला काश्यपी निघंटू किंवा काश्यपी निघंटूचा विस्तार असं म्हणतात. त्यानंतर 6वं वेदांग म्हणजे ज्योतिष. ज्योतिष म्हणजे भविष्य नाही, या ठिकाणी वेदांग ज्योतिष म्हणजे कालगणना करण्याचं शास्त्र, सूर्यगती, चंद्रगती, यज्ञकालाची निश्चिती करण्याचं शास्त्र, यासाठी ते अत्यंत उपयुक्त असे. आणि यासाठी गर्गाचार्याकृत अथर्वण ज्योतिष शास्त्र प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे 6 वेदांगांचा अभ्यास होत असे. 4 वेदांचा अभ्यास, 4 वेदांना 4 उपवेद असत किंवा आहेत आणि एक त्यांचाही ऐच्छिक अभ्यास होत असे. म्हणजे उपवेद म्हणून जे आहेत, वेदांना उपवेद आहेत, म्हणजे वेदांना अंग आहेत हे आपण पाहिलं, 6 अंग पाहिलं, तसंच वेदांना 4 उपवेद आहेत. हे 4 उपवेद कुठले? ऋग्वेदाचा आयुर्वेद, धन्वंतरी प्रणीत शरीरारोग्यासाठी. यजुर्वेदाचा धनुर्वेद, महादेव रचित विश्वामित्र प्रणीत धनुर्वेद, धनुर्विद्येचा वेद. सामवेदाचा गांधर्व वेद, भरतमुनी प्रणीत संगीतशास्त्र. आणि अथर्ववेदाचा स्थापत्य वेद हा विश्वकर्मा प्रणीत. अशी 4 उपवेद परंपरेला माहिती आहेत. वेदांना जशी अंग आहेत असं आपण पाहिलं, 6 अंग आहेत, तशीच वेदांना 6 उपांग आहेत. त्यांचाही अभ्यास परंपरेमध्ये होत असे. ती उपांग कुठली? न्यायशास्त्र, गौतम कणादीय प्रणीत न्याय वैशेषिक अशी जी 2 दर्शनं प्रसिद्ध आहेत षड्दर्शनामधली, त्यांचा अभ्यास न्याय या शाखेमध्ये होत असे आणि त्याचे प्रणेते गौतम कणाद असे 2 मुनी होते. त्यानंतर धर्म या शास्त्रामध्ये सांख्य, योग, पाशुपद, वैष्णवशास्त्र, आगम, स्मृती यांचा अभ्यास होत असे. त्यानंतर मीमांसा या खाली वेद आणि उपनिषद यांचा वाक्यार्थ निर्णय शास्त्र म्हणजे पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा यांचा अभ्यास होत असे. त्यानंतर इतिहास म्हणजे रामायण महाभारत. आणि 5वं उपांग हे पुराण, यामध्ये 18 पुराण, 18 उपपुराण यांचा अभ्यास होत असे. यांना न्याय, धर्म, मीमांसा, पुराण अशा वर्गामध्ये सुद्धा मानलं जात असे. आणि त्यावेळेला धर्म या अंगामध्ये इतिहास वर्गीकृत होत होता. म्हणजे एकतर 5 उपांग मानायची, 5 कुठली? न्याय, धर्म, मीमांसा, इतिहास, पुराण, किंवा 4 मानायची, न्याय, धर्म, मीमांसा आणि पुराण. आणि धर्मामध्ये इतिहास अंतर्भूत होत असे. अशा प्रकारे परंपरेमध्ये अध्ययन होत असे की 4 वेद अधिक 6 वेदांग अधिक 4 शास्त्र अशा 14 विद्या शास्त्रामध्ये आपल्या शास्त्रात सांगितलेल्या आहेत. याज्ञवल्क्य श्रुतीमध्ये 14 विद्यांचा निर्देश आहे. पुराण, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्रांग मिश्रित वेदास्थानानि विद्यानाम धर्मस्यश्च 14. तर या ठिकाणी न्यायशास्त्र हा वैदिक सिद्धांतांना तर्क पद्धतीनं बळकटी आणत असे. म्हणजे न्यायशास्त्र कशासाठी? तर वैदिक सिद्धांतांना तर्काच्या चौकटीमध्ये बळकटी आणण्यासाठी त्याचा अभ्यास हा केला जात असे.
धर्माद्वारा सांख्य योग पाशुपत वैष्णव दर्शनांद्वारा तत्वज्ञान रूप बौद्धिक खाद्य हे दिलं जात असे. दर्शन म्हटल्यानंतर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की यात जबरदस्त बौद्धिक खाद्य आहे. तर अशा सगळ्या दर्शनांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जात असे. मीमांसा द्वारा वेद वाक्यार्थ निर्णय आणि वेदांत वाक्यार्थ निर्णय आणि इतिहास म्हणजे धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेश समन्वितम पूर्वोक्तम कथायुक्तम इतिहास प्रचक्षते असा अर्थ परंपरेमध्ये केला जात असे. पुराणांच्या बाबतीतही लक्षण केलंय. पुराण म्हणजे काहीतरी पूर्वजांनी मारलेल्या थापा असा अर्थ नाहीये, किंवा काहीतरी जुनं पुराण असं काहीतरी असं ते नाहीये. पुराण यालाही विशिष्ट अर्थ आहे शास्त्रामध्ये. पुराण म्हणजे काय? काहीतरी पुरातन म्हणून नाही, केवळ जुनं म्हणून नाही, तर सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितम चैव पुराणम पंचलक्षणम. ही पुराणाची 5 लक्षणं आहेत. सर्ग सांगणं, प्रतिसर्ग सांगणं, वंश, मन्वंतर, वंशचरित्र, अशा प्रकारे या सगळ्यांचा संग्रह पुराणामध्ये होत असे. अर्थात पुराण हे पंचलक्षणात्मक असतं. आता पारंपरिक अध्ययनाचा भाग सश्रद्ध करणं हे नियमांगभूत शास्त्राध्ययन आहे. म्हणजे नियमामध्ये जे शास्त्राध्ययन करायचंय, मोक्षशास्त्राध्ययन करायचंय, ते अशा प्रकारचं असायला हवे असं होतं. असो, मुद्दा असा आहे की क्रियायोग सेवनामध्ये हा भाग अनुष्ठित होऊन गेलेला असतो. क्रियायोगाचा जो अधिकारी असतो तो अधिकारी या सगळ्या अध्ययनातून गेलेला असतो. त्यामुळे या ठिकाणी शास्त्राध्ययन म्हणजे अर्थनिर्णयोत्तर मनन आहे. म्हणजे क्रियायोगामध्ये अर्थनिर्णयोत्तर मनन आहे. जसं शंकर रामानुज प्रभृतींनी गीतेवर विचार केला, अनुशीलन परिशीलन केलं, सतत चिंतन करायचंय, त्याच्यात ते मनन असायचं. शास्त्रोपदेश, शास्त्रीय उपपत्ती, शास्त्रीय तर्क यांचं स्मरणपूर्वक पुन्हा पुन्हा त्याच्यावर अनुसंधान असं ते करत असत. अर्थात चिंतनामध्ये तर्क व्यापार असतो आणि बुद्धीद्वारा संस्कार प्राप्त करायचे असतात. पण हा जो नियमांगभूत स्वाध्यायाचा प्रकार आहे, त्यात हा जो प्रकार होतो तो क्रियायोगामध्ये करायचं कारण नसतं. म्हणजे स्वाध्याय जो नियमांगभूत आहे त्यात संस्कृती निर्माण करायची असते. क्रियायोगातल्या स्वाध्यायात संस्कृती निर्माण करायची नसते. तो भाग संपलेला असतो. त्या पलीकडे तो योगी गेलेला असतो. तुम्ही आम्ही गीताशास्त्र यांचा किंवा उपनिषद यांचा अभ्यास करतो, अध्ययन करतो, तेव्हा तत् उद्भूत वृत्तीद्वारा शुभ पवित्र संस्कार प्राप्त करून घेतो. पण व्यास, शंकराचार्य, रामानुजाचार्य प्रभृती गीतेचे परिशीलन करत किंवा तशी करतात. ते प्राप्त संस्काराद्वारा अक्लिष्ट वृत्ती घेऊन निरोधाकडे जाण्यासाठी. त्यांचा प्रकार मननाचा आणि आपला प्रकार चिंतनाचा. हे दोन्ही स्वाध्यायच आहेत. तुमचा आमचा स्वाध्याय तदंतर्गत मोक्षशास्त्र अध्ययन म्हणजे चिंतनाचा प्रकार आहे आणि संस्कार सर्जन करण्याचा प्रकार आहे. तर क्रियायोगांगभूत शास्त्राध्ययनामध्ये मनन आणि समाधीकडे नेणारी एकाग्र वृत्ती, निरोध यांचं सर्जन असतं. आता क्रियायोगांगभूत स्वाध्यायामध्ये शास्त्राध्ययन, नियमांगभूत स्वाध्यायामधलं शास्त्राध्ययन यामध्ये पुनरुक्ती दोष नाही हे स्पष्ट होतं. आता ईश्वर प्रणिधानाचा एक थोडासा विचार करायला पाहिजे, आढावा घेतला पाहिजे. तपस्वाध्याय यांचा क्रियायोगामधला कार्यभाग आणि त्याचा नियमांगामधला कार्यभाग जसा वेगळा तसंच ईश्वर प्रणिधानाच्या बाबतीत असतं असं म्हणता येत नाही. कारण जे ईश्वर प्रणिधान क्रियायोगांगभूत होऊन समाधीभाव प्राप्त करून देतं, क्लेशतनुकरण करतं,
तसंच नियमांगभूत ईश्वर प्रणिधान सुद्धा समाधी सिद्धी करते असा सूत्रकारांचा स्पष्टाशय आहे. त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की समाधी भावनार्थ ईश्वर प्रणिधान असतं. या ठिकाणी सुद्धा सूत्रकार म्हणले समाधी सिद्धी ही ईश्वर प्रणिधानात. अर्थात ईश्वर हा योगातील प्राप्य प्रापक आहे, दोन्ही आहे. या ईश्वराच्या ईश्वरी विशिष्ट कारणेच, त्या कारणानेच प्राप्य प्रापकत्व असं उभयत्व ईश्वरामध्ये, म्हणून दोन्ही स्तरावर ईश्वर प्रणिधानाला समान फळ आहे. किंबहुना प्रथम पादामध्ये ईश्वर प्रणिधान हे उच्चतम साधन प्रणाली असूनही त्याचं प्रयोजन असंप्रज्ञात समाधीची शीघ्रतम सिद्धी आहे असं सांगितलं गेलंच. अर्थात पातंजल साधन प्रणालीचं एकमेव प्राप्य निरोध समाधी, त्याला न अंतरणारं कैवल्य होय. असं आहे की असंप्रज्ञात समाधीचा उपाय परवैराग्य आहे. त्याविषयी भाष्यकार म्हणतात ततस्यैव हि न अंतरीयकम कैवल्यम. पहिल्या पादातलं 16व्या सूत्रावरचं भाष्य बघा. या एकमेव प्राप्याला साधन ईश्वर प्रणिधान आहे असं सूत्रकार एकवार नाही, द्विवार नाही, तर त्रिवार सांगतात. यातून उपायाचं अनन्यत्व, अनन्यसाधारणत्व, एकमेवाद्वितीयत्व दिसतं. आणि परमसत्याचा त्रिवार असा घोष आहे. असो, पण ईश्वर प्रणिधानाच्या श्रेण्या असतात आणि योग संप्रदायाला ईश्वर प्रणिधान हे समाधी साधन म्हणून असल्यानं वैराग्याचं सर्जन कसं जलद आणि परिपक्व होईल यावर शास्त्रकारांचा कटाक्ष आहे. अभ्यास बाणविण्याचा उत्तम प्रकार म्हणजे वेद, आर्षशास्त्र, पुराण, गीता, उपनिषद, इतिहास या सगळ्या शास्त्रांद्वारा भगवत सामर्थ्य, ईश्वरी सत्ता, भगवत गुणराशी यांचं ज्ञान प्राप्त करून ज्या विषयसेवन अर्जनादीद्वारा मनुष्याचा काया वाचा मने व्यापार होतो त्यांना ईश्वरार्पण करण्याचा हाच राजमार्ग आहे. अंतःकरणाला भव्य उदात्त करण्याचा हा राजमार्ग आहे. यानं सत्प्रवृत्ती वाढतात, असत्प्रवृत्ती गळतात. हेच कर्मयोगाचं मानसशास्त्र आहे. म्हणूनच ईश्वर प्रणिधान क्रियायोगांगभूत असो, नियमांगभूत असो, भाष्यकारांचा भर सर्व कर्म परम गुरुला अर्पण करण्यावरच आहे. असं आहे की वैदिक विचारामध्ये परमार्थाचा ओनामा कर्मयोगातच होतो. फक्त त्याच्या प्राथमिक अवस्थेमध्ये आणि उच्चावस्थेमध्ये फरक आहे. कर्मयोगाच्या अंगीकरणानं निस्पृहता आणि निर्ममता येते. अर्थात स्पृहता आणि ममता जाते, त्याच्यावर नियंत्रण येतं. हाच वैराग्याचा ओनामा आहे. क्रियायोगामध्ये सर्व कर्माणाम ईश्वरार्पणम सांगितलं. हा काही पुष्पांजली हस्त व्यापार नाहीये. पुष्पांजलीवत हस्त व्यापार नाही. आपण पुष्प अर्पण करतो, हाताची ओंजळ करून पुष्प अर्पण करतो, तशा प्रकारचा अर्पण भाव नाहीये, अर्पण प्रकार नाहीये, अर्पण विधी नाहीये. या वृत्तीला ईश्वर विषयक निस्सीम श्रद्धा हवी आणि या श्रद्धेला योग्य संस्कार हवेत आणि या संस्कारांचं बीजारोपण या नियमांग ईश्वर प्रणिधानामध्ये होत असतं. ईश्वराविषयी ईश्वरी भाव, भगवत भाव हा आल्याशिवाय सर्व कर्माणाम ईश्वरार्पणम हे काही होत नाही. हा ईश्वरी भाव येण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी कुलदैवत, ग्रामदैवत यांच्या कल्पना आपल्याला दिल्या. घराघरामध्ये सोपचार, पूजा अर्चनादी विधी आणून माणसाला सश्रद्ध केलं. ईश्वर पूजनाला नित्यकर्मामध्ये बसवून माणसाला अधिकारपरत्व, मानवी आणि सुसंस्कृत तसंच सुबुद्ध, निस्वार्थ, ज्ञानी, भक्त, प्रपन्न, मुक्त अशा क्रमामध्ये त्याला
वर चढवलं. मानवी संस्कृतीच्या अथपासून इतिपर्यंतचा जो राजमार्ग आहे तो खुला केला. अर्थात योगशास्त्रकारांना नियमांगभूत ईश्वरप्रणिधानानं दैवी संपत्ती, योगज संपत्ती ही अर्जन करणाऱ्या कल्पवृक्षाचं बीजारोपण करायचं आहे. अर्थात नियमांगभूत ईश्वरप्रणिधान आणि क्रियायोगांगभूत ईश्वरप्रणिधान यांच्या स्वरूपात भेद नसला तरी विधीमध्ये भेद आहेच. कारण क्रियायोग भूमीमध्ये अधिकारी हा अष्टांग भूमीतील अधिकारीपेक्षा वेगळा आहे, उच्च आहे. या ठिकाणी फक्त 2 वेळा ईश्वरप्रणिधान, तेही एकाच फलश्रुतीसाठी सांगितलं आहे. यात निर्दोषता आहे एवढंच सांगण्याचा अभिप्राय आहे. आणि या ठिकाणी ईश्वरप्रणिधान हे कशा स्वरूपाचं असेल याचा विचार आपण त्या अंगाचा ईश्वरप्रणिधान म्हणून या ठिकाणी नियमात जे आले त्याचा विचार करताना आपण पृथक करणार आहोत आणि करावा लागेल. आता तप, स्वाध्याय, ईश्वरप्रधान यांची द्विरुक्ती नाही असा स्पष्ट ग्रह झाल्यावर क्रियायोगांतर्गत त्यांचे विधी, नियमांतर्गत त्यांचे विधी यांचा भेद आहे हे स्पष्टतः गृहीत झाल्यावर नियमांचा विचार क्रमप्राप्त होतो. आणि त्याची सुरुवात करताना आपण सूत्राकडे बघतो. सूत्रकार म्हणतात, शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वरप्रणिधानानि नियमाः. असे अशाच प्रकारचं लक्षण कूर्म पुराणात सापडतं. उत्तरार्धामध्ये 2:20 मध्ये तपस्वाध्याय संतोषम शौचम ईश्वर पूजनम अशा प्रकारे केवळ क्रमभेद करून 5 नियम सांगितलेत. नियमांगभूत ईश्वरप्रणिधानाच्या संदर्भामध्ये ईश्वर पूजन अर्चनाचा निर्देश या ठिकाणी केलेला आहे. तो या ठिकाणी प्रमाणित होतो. मी म्हटलं की नियमांग ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वर पूजन अर्चन, आणि त्याचा स्पष्ट निर्देश पुराणामध्ये आहे. त्यांनी ईश्वर पूजन असं म्हटलेलं आहे. तसंच सौरपुराणामध्ये तपस्वाध्याय संतोषम शौचम ईश्वर पूजनम नियमाः कथिता वत्स योगी सिद्धी प्रदायिनः अशा प्रकारे 5 नियम केवळ क्रमभेदाने सांगितलेले आहेत. जसे यमाचे विषयी पाहिलं की शास्त्रांतरी 10 यम मानले, तसेच नियम सुद्धा 10 मानलेले आहेत. आहिर्बुद्ध संहितेमध्ये 10 नियम सांगताना असं म्हटलंय, सिद्धांत श्रवणम दानम मतिरीश्वर पूजनम संतोष तप आस्तिक्यम हि जपश्च तथा व्रतम एते तु नियमा प्रोक्ता 10 योगस्य साधकः. तसंच दर्शनोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, तप संतोष आस्तिक्यम दानम ईश्वर पूजनम सिद्धांत श्रवणम चैव ह्रीमतिश्च जपोव्रतम अशी 10 नियमांग योग याज्ञवल्क्यामध्ये आहेत. योग याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये आहेत, शांडिल्य उपनिषदामध्ये आहेत. या ठिकाणी ह्री असं म्हटलेलं आहे, म्हणजे निषिद्ध कर्माविषयी लज्जा, लोकलज्जा, लाज वाटणं, याला ह्री असं म्हणतात. आस्तिक्य बुद्धी, अर्थात वैदिकांना आस्तिक्य बुद्धी हवे. आत्मा असतो, ईश्वर असतो, भगवंत असतो, वेदांवर विश्वास, श्रद्धा आणि अशा प्रकारे 10 नियम हे सांगितले जातात. आता असं विचारता येतं की पतंजलींनी 5 सांगितली, मग त्यांनी 10 सांगितली का बरं? तर या 10 नियमांना 5 अंगांमध्ये वर्गीकृत करता येईल. पतंजलींची जी 5 नियम आहेत ते म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान. आता शौच यामध्ये म्हणजे या शौचाला या नियमामध्ये सांगितलेलं नाहीये. कारण ज्यावेळेला 10 यम आणि 10 नियम सांगितले जातात त्या शौच हे यमामध्ये घातलेलं आहे शास्त्रकारांनी. म्हणजे ज्या वेळेला 10 यम सांगितले त्यावेळेला शौचाला
यमामध्ये घातलेलं आहे त्याने. आता संतोष म्हणून जो सांगितला आहे, तर या ठिकाणी संतोष हा नियम 10 नियमातही सांगितलाय. तसंच दान म्हणून जो सांगितलाय तोही संतोष वृत्तीमध्येच येतो, कारण संतोषातूनच माणूस दान करत असतो, दान करावं. तसंच री म्हणून जी आहे, ज्याला लज्जा म्हणतात, तोही संतोषाचाच भाग आहे. बर, तप म्हणून जे तिसरं नियमांग पतंजलीने सांगितलंय, तसं तप हे 10 नियमकारांनी सुद्धा सांगितलंय. त्यात त्याने व्रत म्हणून एक घातलेलं आहे, ते व्रत त्या ठिकाणी येतच. स्वाध्याय यामध्ये त्यांनी सिद्धांत, श्रवण आणि जप असे 2 अंग प्रभेद मानलेले आहेत. आपणही पाहिलं, स्वाध्याय म्हणजे मोक्षशास्त्र अध्ययनम आणि जप. तर त्यांनी त्याची 2 अंग केली आहेत, सिद्धांत, श्रवण आणि जप. आणि ईश्वर प्रणिधानामध्ये त्याने आस्तिक्य बुद्धी म्हणून जी सांगितली ती या ठिकाणी वर्गीकृत होते. ईश्वर पूजन म्हणून जे सांगितले ती पण या ठिकाणी वर्गीकृत होते. आणि मती म्हणून जे सांगितलंय ती सुद्धा या ठिकाणीच वर्गीकृत होते. मती म्हणजे श्रद्धा. आता श्रद्धेशिवाय ईश्वर परिधान कसं असेल? तर 10 नियम सांगताना मती म्हणून जे सांगितली ती मती म्हणजे श्रद्धा, अर्थात ती श्रद्धा ईश्वर परिधानामध्ये वर्गीकृत होते. त्यामुळे पतंजलीने कमी सांगितले आणि इतरांनी जास्त सांगितले असा मुद्दा नाहीये. पतंजलीने सांगितलेले नियमांमध्येच ते सगळे वर्गीकृत होतात. असो, तर आता आपण नियमांगाचा विचार करणार आहोत. अर्थात तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान यांचा नियमांगभूत उपांग म्हणून विचार होईलच. 3ही क्रियायोगांच्या पार्श्वभूमीवर ते आपल्याला वेगळे दिसतील, ते आपण पडताळून पाहूया. अर्थात योगांग यमांचा विचार करताना असं पाहिलं आणि असं म्हटलं की अहिंसा, सत्य आदी सगळ्यांचं पालन सार्वजनीन आहे आणि सुसंस्कृत आणि सत्प्रवृत्त, धर्मप्रवृत्त, अध्यात्म प्रवृत्त माणसाला ते पालनीय आहेतच. अहिंसा, सत्य आदी सगळे यम सगळ्या वैदिक संस्कृतीची किंबहुना उन्नत मानवी संस्कृतीची शाश्वतिक मूल्ये आहेत. मात्र योग साधकाला ती जास्त काटेकोरपणे पाळावी लागतात. म्हणजे सगळ्यांनी यम पाळले पाहिजेत, योग करो न करो, पण योगसाधकांनी जास्त काटेकोरपणे पाळायला पाहिजेत. आणि त्या अहिंसादी पालनाला प्राथमिक योग साधकाच्या संदर्भामध्ये अणुव्रताचं स्वरूप येतं, तर सिद्धयोगाच्या संदर्भामध्ये सार्वभौम महाव्रतापर्यंत अनुष्ठान पोहोचू शकतं. तर असं आहे की योगदर्शनामध्ये नीतिधर्म प्रणाली म्हणून एक प्रकरण आहे. आपण पाहिलं, सुरुवातीलाच पाहिलं की दर्शनशास्त्राचे काही खांब असतात, त्यातला नीतिधर्म हा एक खांब असतो, ज्याला एथिको रिलिजियस सिस्टीम असं म्हणतात. त्यामध्ये 5 यम येतात, तसेच 5 नियम सुद्धा येतात. अर्थात अहिंसा, सत्य आदी जसे 5 सार्वजनीन आहेत, पण योगसाधकाला त्यात अधिक तत्पर राहावं लागतं. तसंच शौच, संतोष आदी नियम सार्वजनीन आहेत, पण योगसाधकाला ते विशेषतेनं, तत्परतेनं अनुष्ठेय आहेत. अर्थात योगसाधक असो वा नसो, शौच, संतोष आदी अत्यंत उपादेय आहेत. या ठिकाणी शौच म्हणजे बाह्य शौच, ज्याला आपण पर्सनल हायजीन म्हणतो, त्याचा धडा आहेच. अंतशौचाद्वारा मानवी मनाचा विकास, आचारनीती, संपदा ही सगळी साधून, ही जमा करून, गोळा करून बौद्धिक विकासासाठी एकाग्रतादी साधण्याचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर अंतशौचानंच जितेंद्रिय वृत्ती आणायची आहे. आणि त्यानंतर संतोष या उपांगाद्वारा चित्ताला अक्षोभ ठेवायचं आहे. वृत्तीमध्ये अनातिरेकीपणा आणायचा आहे, ज्याला टेम्परन्स असं म्हणतात, किंवा नेमस्तपणा आणायचा आहे, ज्याला डिसिप्लिन असं म्हणतात. तसंच माफकपणा आणायचा आहे, ज्याला मॉडरेशन असं म्हणतात.
त्याच्यामध्ये नियमितपणा आणायचा आहे, ज्याला रेग्युलेशन म्हणतात, परिमितता, रेग्युलेटेडनेस, हे सगळं आणणं त्या ठिकाणी उपदेशित आहे. तर तपाद्वारा माणसाला शारीरिकतः मानसिकतः बळकट केलं जातं. असं आहे की असं म्हणतात, द तपस एनल्स द टेंडन्सी टू गो आफ्टर डिलाइट्स रिझल्टिंग इन इंडल्जन्स. म्हणजे तुमच्या आमच्या संदर्भात तप म्हणजे एवढंच आहे. एवढंच म्हणजे आपल्यामधली भोगाभिमुखता कमी केली जाते, इंद्रिय आणि मनाचे चोचले पुरवण्याची पशुसमान वृत्ती कमी केली जाते, सेन्स ग्रॅटिफिकेशन कडून सेन्सरी डिसिप्लिन कडे नेलं जातं. आणि या तपाद्वारा शरीर, मन, बुद्धी ही जी गळक्या मडक्याप्रमाणे असतात, थिजलेल्या मडक्याप्रमाणे असतात, त्यांना भाजून तप्त केलं जातं, कडक केलं जातं आणि त्यामध्ये ज्ञान, बल, सामर्थ्य, धारण शक्ती आणली जाते. अशा तप्त तनू, तप्त मन, तप्तेंद्रिय, तप्त बुद्धी माणूस स्वाध्यायाला योग्यता सिद्ध होतो आणि येथूनच माणूस हा रिलिजियस कल्चर किंवा स्पिरिच्युअल कल्चर किंवा आध्यात्मिक धारणा याकडे मार्गस्थ होत असतो. आणि ज्ञान आणि संस्कार यांचं स्वाध्यायाद्वारा सर्जन करून, वर्धन करून मानवी जीवनाच्या परमोच्च अवस्थेच्या प्रांतात तो येऊन पोचत असतो. आणि त्याचं प्रवेशद्वार म्हणजे ईश्वर प्रणिधान. त्याचा अंगीकार करून माणूस हा कृतकृत्य होतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा आध्यात्मिकतः तो कृतकृत्य होतो. तीच परमकृतकृत्यता आहे. या ठिकाणी थोडंसं आंग्ल भाषेचा उपयोग करून असं सांगावं वाटतं की द नियमाज कॉन्स्टिट्यूट ऑर इरेक्ट द एडिफाइस ऑफ पर्सनल कल्चर ऑफ हायेस्ट ऑर्डर. द 5 observances, the 5 niyamas, though synoptic with immense contraction of words, they have tremendous purport impregnated in them. And the niyamas enrich the human life, and with these mere 5 aspects of observances, what is imbibed is a primary basic aspect of spiritualism, and from there to the ultimate final excellency, समाधी सिद्धिर ईश्वर प्रणिधानात असं म्हटलंय. त्यामुळे आरंभावस्थेपासून पहिल्या पायरीपर्यंत शेवटच्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत नेण्याचं सामर्थ्य या नियमामध्ये आहे. इट स्टार्ट्स फ्रॉम पर्सनल क्लेनलीनेस, शौचम, मेकिंग द मॅन फिट टू बी अ मेंबर ऑफ सिव्हिलाइज्ड कल्चर, विच इज इन फॅक्ट अ प्रिमिटिव्ह स्टेज ऑफ civilization. As far as Hindu civilization is concerned, there is no trace of subhuman civilization in the history of Bharatavarsha. जगामध्ये भारतवर्षाचा इतिहास असा एकमेव इतिहास आहे की ज्या ठिकाणी उपमानवी संस्कृती कधीही नव्हती. याचं कारण वैदिक संस्कृती या ठिकाणी रुजलेली होती. वैदिक संस्कृती ही आद्य संस्कृती आणि या ठिकाणी उपमानवी स्तराचा माणूस कधीच नव्हता. Thus the first aspect of observance, namely shaucha, makes a man civilized man who truly is the man. Then it transcends to santosha, which is a headway towards a broader sense of humanity, which results in dhanam, instinct of gifting, the modesty, sense of abashment, and makes a civilized humanity.
The humanity can become civilized with this Danam and Read. When the mental equipoise is eminent and express, thus one is free from mental agitation to ensure a boundless flow of benevolence. Thus the being elates from human level to superhuman level, and the man grows, or man becomes a member of religious culture by practice of austerities and religious observances, where the seed of religious experiences are planted, and the Swadhyaya aspect waters the plant and nourishes the tiny plant, while the Ishwar Pranidhana carries the being from highest of human culture to celestial cosmic civilization. Thus the Yamas and Niyamas both constitute a broad path which evolves human being from subhuman to human, from human to superhuman, from superhuman to celestial, from celestial to cosmic levels of culture. The two limbs sufficiently constitute the hygiene, morality, ethicality, culture, religiousness, religiosity, spirituality, and cosmicality, and all levels of civilization which are characteristic to Vedic culture. मानवी आणि सामाजिक मूल्यांचं परिपूर्ण ग्रहण हे यमनियम करून जातात. वैदिक संस्कृतीचे हे अत्यंत अल्प शब्दामध्ये पण अत्यंत परिपूर्ण ग्रथन आहे. 5 यम आणि 5 नियम जे सांगितलेत हे अत्यल्प शब्दामध्ये परिपूर्ण असं वैदिक संस्कृतीचं ग्रहण आहे. आधुनिक समाजशास्त्री अहिंसा, सत्यादींचं प्रतिपादन करतात, नीतिशास्त्रही करतात, माणसाला समाजाचा सुयोग्य घटक बनविण्याचा आवेश आणतात. पण ज्या माणसाचा समाज बनतो किंवा ज्या माणसांचा समाज बनतो त्या माणसाच्या वैयक्तिक नीतिमत्तेला, आचाराला निर्मूल ठरवतात. त्या तथाकथित सिव्हिलाइज्ड समाजाची अहिंसा, सत्य ही सोंग असतात. आजच्या नवविद्या विभूषित अशा माणसाचं शौच म्हणजे केवळ बाहेरची रंगरंगोटी असते, बाहेरची रंगवारंगवी असते, याला कॉस्मॅटिक्स म्हणतात. त्याने माणूस काही शुद्ध होत नाही. संतोष हा चेहऱ्यावर दाखवण्याचा एक भाव असतो. त्यामुळे असं म्हणावं लागतं की देर इज सिव्हिलायझेशन विथ नो कॉन्स्टिट्युएंट्स कल्चर्ड. या संस्कृतीमधला कुठलाही घटक सुसंस्कृत नसताना संस्कृती असते, कारण ही सगळी दाखवादाखवी असते, वरवरची असते. आजकालचा माणूस एकांतामध्ये पाशवी असतो, पण वैदिक संस्कृतीची अहिंसा वगैरे जी शौचादी तत्व आहेत ना, ती वेगळ्याच मूल्यावर उभी आहेत. ही जी नीतिमत्ता, नीतितत्व आहे ती कशासाठी आणि केव्हा वापरायची, तर तुम्ही 4 चौघामध्ये असतात तेव्हाच त्याला मूल्य आहे. असतं ते नीती आचार, ज्या संहिता म्हणा, काही विचार असतील ते कशासाठी समाजामध्ये कसं वावरावं हे सांगण्यासाठी सांगितलं जातं. एकांतामध्ये कसं राहावं, कसं असावं हा भाग नीतिशास्त्राला त्यांच्या खिसगणतीतही नाही आहे. पण वैदिक संस्कृतीची अहिंसा, शौचादी तत्व ही वेगळ्याच मूल्यावर आहेत. ती समाजासाठी नाही आहेत. समाजामध्ये असल्यावर अहिंसा पाळा आणि सत्य पाळा हे समाजासाठी नाहीये. असत्य एकांतात असतं.
अहिंसा वृत्ती एकांतामध्ये सुद्धा अभ्यासावी लागते. आज आपण विचार केला तर अहिंसा म्हटल्यानंतर आपण समाजामध्ये लोकांमध्ये ज्यावेळेला वर्तन करतो त्यावेळेलाच अहिंसा पाळायची असते, अन्यथा त्याचं काही मागमूस असण्याचंही कारण नाही, किंवा ती पाळताच येत नाही किंवा पाळण्याचा प्रश्नच येत नाही, अशी एक आपली बौद्धिक धारणा झालेली आहे. अहिंसा केव्हा पाळायची की आपल्या भोवती चार चौघ आहेत किंवा आपल्या समोर दुसरा माणूस आहे. सत्याचा प्रसंग केव्हा येतो किंवा असत्य केव्हा घडतं तर समोर कोणीतरी येतं, त्याच्याशी आपण खोटं बोलतो तर त्याच्याशी आपण खरं बोलायला पाहिजे. म्हणजे सत्य हे रिलेटिव्ह ज्याला म्हणतात तसं ठरतं. अहिंसाही रिलेटिव्ह ठरते. सगळी मूल्य रिलेटिव्ह ठरतात. तुमचा ज्यांच्याशी संबंध येईल, इंटरॅक्शन ज्याला म्हणतात, त्याच वेळेला ते पाळायला पाहिजेत. एकांतामध्ये त्यांचा काहीही उपयोग नाही असं ठरतं. पण वैदिकांची किंवा वैदिक धर्मातून जी ही मूल्य आली आहेत ती वेगळीच आहेत. अहिंसा ही एकांतात पाळता येते. सत्य हे एकांतात पाळायचं असतं. अहिंसा एकांतातही पाळायची असते. अर्थात 5 यमांचा विचार करताना आपण तो विचार केला की ते केवळ सामाजिक मूल्य नाही आहेत. आता तसाच विचार आपल्याला नियमांचा करायचा आहे. शौचादी नियमांचा विचार आता आपल्याला तसाच करायचा आहे. फक्त नियमांची प्रस्तावना संपवता वाटतं की यम काय किंवा नियम काय ते सार्वजनीन उपदेश आहेत. तस्मात सार्वजनिकतः पालनीय आहेतच, मात्र योगसाधकाला त्यात अधिक तत्परता ठेवावी लागते, म्हणून शास्त्रात मुद्दाम निर्देश केलेला आहे. तर अशी एक प्रस्तावना देऊन आपण आता प्रत्येक नियमांगाचा विचार सुरू करणार आहोत. अर्थात पहिला घटक म्हणजे शौच. 5 नियम आहेत. शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानि नियमः असं आपल्याला 32व्या चालू सूत्रामध्ये सांगितलंय. त्यातल्या शौच या घटकाचा आपण आता विचार करणार आहोत. पण तो प्रकार आपण पुढल्या प्रसंगात करूया. कृष्णार्पणमस्तु.